सायबर पोलिसांनी नागपूर शहर येथे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी महिलेची शादी.com या विवाह संकेतस्थळावरून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे। फिर्यादीने शादी.com वर आपली प्रोफाईल तयार केली असता डॉक्टर मनीष मधुक या नावाने एका अज्ञात व्यक्तीने रिक्वेस्ट पाठवून संपर्क साधला। आरोपीने विश्वास संपादन करून मी लवकरच भारतात भेटायला येणार आहे असे सांगत विजा, कस्टम, भेटवस्तू, वैद्यकीय उपकरणे अशा विविध सबबी सांगून फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण 7,51,150 रुपये जमा करून घेतले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। तपासादरम्यान पोलिसांनी बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी पुणे शहरात असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार विशेष पथक पुणे येथे रवाना करण्यात आले आणि तीनही आरोपींना अटक करण्यात आली। राहुल सतीश चव्हाण वय वर्ष 29 राहणार पाचगणी सातारा, फैजल मोहम्मद फरीद शेख वय वर्ष 31 राहणार मोहम्मदवाडी पुणे, फ्रान्सिस मुसुकू झिम्बा वय वर्ष 31 मूळ रहिवासी मलावी म्हणजेच परदेशी नागरिक असे अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींची नावे आहेत। तपासात धक्कादायक माहिती समोर आली की फ्रान्सिस मुसुकू झिम्बा याचा विजा 11 जून 2024 रोजी संपुष्टात आला असतानाही तो बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास होता। या परदेशी आरोपीच्या नावावर पुण्यातील आरोपींनी बँक खाते उघडून त्याची सर्व कागदपत्रे स्वतःकडे ठेवली आणि त्या खात्यात फसवणुकीची रक्कम वळती करून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तिची विल्हेवाट लावली। या आरोपींकडून अजूनही अनेक सायबर फसवणूक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 107/25 हा दाखल असून सदरचा गुन्हा हा मेट्रोमनियल फ्रॉड चा आहे। यामध्ये जी फसवणूक झालेली व्यक्ती आहे ती उच्च पदावर FSL येथे कामाला असून त्यांनी आपल्या लग्नासाठी मेट्रोमनियल साईटवर त्यांचा बायोडेटा अपलोड केला होता। तर सदरच्या बायोडेटाच्या अनुषंगाने त्यांना +44 या नंबरवरून डॉक्टर मनीष मधुक असं बोलत आहे असं सांगून त्यांच्याशी सलगी वाढवली की मी इंडियन फॉरेनला असतो आणि मी आता इंडियात येऊन मी स्थायिक होणार आहे आणि मला तुमच्यासारखीच उच्च पदस्थ मुलीशी लग्न करायचं आहे वगैरे असं सांगून त्यांच्याबरोबर त्यांनी संबंध वाढवले आणि त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणाकरून वगैरे त्यांच्याकडून पैसे घेतले आणि आपण लग्न झाल्यानंतर आपण एकत्रच राहणार आहोत, ते पैसे मी तुला देईन वगैरे असं सांगून त्यांची 8 लाखाची फसवणूक केली होती। याबाबत आपण गुन्हा नोंद केला आणि सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP सर, माननीय DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली API बागुल आणि आम्ही चालू केला। सदर गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवर पैसे त्यांनी भरले होते ती सर्व अकाउंट 2 पुण्याची होती। त्यामध्ये पुण्याचे राहुल चव्हाण आणि मोहम्मद फहीम शेख या दोघांना आपण ताब्यात घेतलं आणि तसंच त्यांच्यासोबत एक फॉरेनर मालविया देशाचा फ्रान्सिस झिम्बा हा मिळून आला। तो पुण्यामध्ये त्याची 2024ला पासपोर्टची तसेच विजाची सुद्धा मुदत संपल्या असताना सुद्धा तो पुण्यामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करत होता आणि तो बऱ्याचशा अनलिगली कामामध्ये तो सक्रिय सहभाग होता त्याचा। तो या दोघांचे जे अकाउंट असतील किंवा इतरांचे अकाउंट असे पुढे वापरून त्यांचा जो पुढचा जो आरोपी आहे, जो पाहिजे आरोपी फ्रान्सिस आहे त्याला तो देत होता आणि यांच्या मार्फतीने ते अशा प्रकारचा भारतीय मुलींना मेट्रोमनियल साईटवरून माहिती काढून वगैरे ते फसवणूक करत होते। त्याबाबत आपण तिघांना अरेस्ट करून माननीय पुणे येथे माननीय न्यायालयाचं ट्रान्झिट वॉरंट घेऊन आपण कोर्टात हजर केले आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्यांना PCR मध्ये असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे। यातील जे पैसे गेलेले आहेत त्याचासुद्धा आपण तपास करत आहोत आणि यांच्यासोबत आणि कोण आरोपी आहेत याचासुद्धा तपास करत आहोत। यामध्ये तिन्ही आरोपींना जे फॉरेनर फ्रान्सिस झिम्बा याचा सुद्धा आपण त्याचा विजा आणि पासपोर्ट एक्सपायर झाल्यामुळे आपण फॉरेनर ॲक्ट वाढ करून सदर तिन्ही आरोपींना 4 दिवसाची पोलीस कस्टडी मान्य न्यायालयाने दिली आहे। आता ते पोलीस कस्टडीमध्ये असून सदरच्या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत।